तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हॅलो हाय फ्रेंड्स, रुईज किचनमध्ये स्वागत आहे. तुम्हाला समजलं असेल आज कोणती रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे. तिळाचे लाडू. आता मकर संक्रांत जवळच येत आहे, त्याच्यामुळे तिळाचे लाडू हे बनलेच पाहिजेत. ते कसे बनवायचे, कशा पद्धतीने बनवायचे, किती प्रमाणात बनवायचे, या सगळ्या गोष्टी मी इथे सांगितल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन आहे, अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलसुद्धा लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण अशा सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजेत ना. मग बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका. करूया आपल्या तिळाच्या लाडूला सुरुवात. इथे सगळ्यात आधी आपण तीळ आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही साधे तीळ घ्या, पॉलिशवाले घ्या, सफेद तीळ आपल्याला घ्यायचे आहेत. इथे मी पाव किलो तीळ घेतलेले आहेत. तिळाचा कलर बदलेपर्यंत आपल्याला तीळ भाजायचे नाहीत, पण आपल्याला खमंग भाजून घ्यायचे, कारण का तीळ असं भाजलेला असते ना तर तो चवीला अजून छान लागतो. त्याच्यामुळे तीळ छानपैकी भाजून घ्यायचे. फक्त एवढंच बघायचं की आपले तीळचा कलर बदलला गेला नाही पाहिजे. छानपैकी ते तडतडायला लागले की आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि ते ती आपण थंड करायला एका डिशमध्ये काढून घेऊया. हे बघा, इथे मी तीळ थंड करायला ठेवून देते. इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. साधारण 150 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे चांगले भाजून वगैरे घेतलेले आहेत. भाजून त्याचे साल वगैरे सगळं काढून घ्यायचं आपण. आता हे तीळ साईडला ठेवूया. आणि शेंगदाणे आपल्याला एकदम बारीक पावडर करायची नाही आहे त्याची. आपल्याला थोडे ते जाडसरच हवे, थोडे बारीक पण हवे, थोडे जाडसर पण हवे. तसे लाडूमध्ये खूप छान लागतात तसे खायला. त्याच्यामुळे आपण शेंगदाणे भाजून सालं काढून घेतले आणि ते अशा पद्धतीने मी ते जरासे जाडसरच बारीक करून घेते. तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक करून घेऊ शकता, पण त्याने एकदम पावडर येईल. ती पावडर खायला चांगली लागते, पण असा मध्येच अख्खा शेंगदाणा आला ना तर तो खायला अजून छान लागतो. त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण ते बारीक करून घ्यायचे आहेत. आता इथे आपण घ्यायचं आहे मेन गोष्ट जी तिळाच्या लाडूमधली आहे ती पाक करायचा आहे. इथे आपल्याला गुळाचा पाक करायचा आहे. त्यासाठी आधी सुरुवातीला मी 1 टेबलस्पून तूप टाकून घेतलेलं आहे. इथे आता जो मी गूळ वापरणार आहे तो साधा गूळ वापरलेला आहे, चिकीचा गूळ वापरलेला नाही आहे. गुळाचं प्रमाणसुद्धा मी पाव किलो गूळ घेतलेला आहे, म्हणजे 250 ग्रॅम गूळ घेतले. जेवढे तीळ घेतले होते तेवढाच गूळ घेतलेला आहे. दोन्ही समप्रमाणात असेल तर बरोबर आपले लाडू छानपैकी होतात. त्याच्यामुळे दोन्ही सेम प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. गूळ आता आपण इथे विरघळवून घेऊया आधी पहिल्यांदी. त्याच्यामुळे तूप टाकल्यामुळे जरासं त्याला अजून छानपैकी तुकतुकीसुद्धा येते आणि गूळ आपला पटकन म्हणजे असं एकदम कडक वगैरे लगेच होत नाही. आता हे गूळ करताना तुम्ही चिकीचा जर गूळ घेतला, थोडंसं पुढे मागे गरम करण्यामध्ये झालं तर लाडू कडक होऊ शकतो, कारण का साध्या गुळाचं सुद्धा प्रमाण पुढे मागे झालं तर थोडं कडक होऊ शकतो लाडू. त्याच्यामुळे बरोबर परफेक्टमध्ये आपल्याला प्रमाणात आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता आपला गूळ छानपैकी पूर्णपणे विरघळलेला आहे. आता गूळ विरघळल्यानंतर त्याच्यावरती थोडासा असा फेसाळ असं वाटायला सुरुवात होते, तेव्हा समजायचं की आपला पाक हा तयार होण्याच्या जवळ आलेला आहे. आता पाक तयार होताना आपण मध्ये मध्ये तो चेक करून बघायचं की पाक आपला व्यवस्थित झाला की नाही. तर आपण जास्त शिजवत बसतो आणि गूळ आपलं जास्त शिजला गेल्यामुळे पाक कडक होईल आणि आपले लाडूसुद्धा कडक होतील. आता आपण इथे पाक तयार झालं की नाही हे चेक करण्यासाठी आपण काय करायचं ते मी तुम्हाला इथे दाखवते. असं स्टेप बाय स्टेप शांतपणे सगळं केलं ना की व्यवस्थित आपले लाडू छान खुसखुशीत होतात अगदी. आता इथे एका बाउलमध्ये मी साधं पाणी घेते. तुम्हाला दाखवते इथे मी कशा पद्धतीने आता पाक चेक करायचे ते. आपण साधं पाणी घ्यायचं, अगदी थंड किंवा गरम वगैरे असं काय नाही. एका बाउलमध्ये साधं पाणी घ्यायचं आहे आणि आपला तो पाक आहे तो थोडंसं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता टाकल्यानंतर आपण तो जो पाक टाकलेला आहे तो आपण हाताने घ्यायचा आणि तो दाबून बघायचा. जर तो अगदीच नरम नरम वाटत असेल तर आपला पाक अजून झालेला नाही आहे, गोळा त्याचा तयार होत नाही आहे, म्हणजे आपला पाक अजून झालेला नाही आहे. परत आता आपण थोडा वेळ 5 मिनिटासाठी जरासा आपला पाक आहे तो गरम करून घेऊया. हे बघा, आता तुम्हाला त्याचं साधारण टेक्स्चर पण कळत असेल की जरा बदललं आहे. आता आपण परत एकदा सेम प्रोसेसनी आपण आपला पाक हा चेक करून बघूया. जर आपला गोळा लगेच तयार झाला पाकात टाकलेल्यानंतर, म्हणजे आपला पाक हा तयार झालेला आहे. हे बघा, अशा पद्धतीने गोळा आपला लगेच तयार होतोय, म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे. आता आपण काय करायचं की जे आपण तीळ भाजून घेतले होते ते आपले तीळ आणि आपण जे शेंगदाणे बारीक करून घेतलेले ते दोन्हीसुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि गॅस बंद करूया.
म्हणजे नाहीतर कसं होईल की गॅस चालू राहिला तर पाक आपलं शिजत राहील आणि लाडू आपला कडक होईल. त्याच्यामुळे गॅस आता आपण बंद केलेला आहे. त्याच्यामध्ये तीळ आणि शेंगदाणे हे आपण टाकून मस्तपैकी सगळं मिक्स करून घेऊया आणि थोडंसं गार झालं, अगदी थोडंसंच गार झालं की आपल्याला लगेच लाडू करायला घ्यायचे. नाहीतर जास्त गार झालं तर पूर्ण कडक होऊन जाईल सगळं आणि आपल्याला काहीही करता येणार नाही, कारण का एकदम कडक कडक लाडू काय आपल्याला बनवता येणार नाही. आणि एक मला सांगायचं म्हणजे जर कोण मदतीला असेल तर हे लाडू करताना कोणाला मदतीला घेऊन पटापट केले तर अजून सोयीस्कर होऊन जाईल. कारण नाहीतर मग कसं होईल की पाक आपला जसा जसा गार होत जाईल तसं तसं कडक होत जाईल. पण एकदम कडक होत नाही, पण लाडू बांधता न येण्याइतपत कडक होतो. त्याच्यामुळे आता आपण लाडू करायला घ्यायचं. तर लाडू करताना सुरुवातीला आपण हाताला लावायला थोडंसं गार पाणी घेऊन ठेवायचं आहे. कारण कसं होतं, गरम आपलं सगळं मिश्रण असल्यामुळे हाताला चटके बसू शकतात, लाडू व्यवस्थित करता येऊ शकत नाही. त्याच्यामुळे आधीच थोडंसं गार पाणी जरा घेऊन ठेवायचं की ते मध्ये मध्ये हाताला लावायचं आणि लाडू पटापट बांधायला सुरुवात करायची. लाडू सुरुवातीला करताना जर तुम्हाला सेम प्रमाण पाहिजे असेल तर एक छोटासा चमचा घ्या. त्या चमच्याच्या मेजरनी बरोबर सगळे लाडू करत गेले तर सेम लाडू साईजमध्ये येतील, काही प्रॉब्लेम येणार नाही. आता मी दाखवते अशा पद्धतीने. जरा गरम असल्यामुळे मी हळूहळू आणि पटापट दोन्ही पद्धतीने करते. जरा मध्ये मध्ये हाताला पाणी लावायचं आणि लाडू करायचे. छानपैकी आपले लाडू तयार होतात आणि जसे ते सुकत जाईल तसा तो मस्तपैकी शेपमध्ये कडक होऊन जातो. हे बघा, अशा पद्धतीने आपण हे आता सगळे लाडू बनवून घ्यायचे आहेत. जरा चटका लागतो पण खायला खूप सुंदर लागतो. आता मध्येच जरा पाण्याचा हात लावून घेऊया आपण, म्हणजे कसं होईल की लाडू करायला सोपं पडून जातं. हे बघा, अशा पद्धतीने आपण लाडू बनवून घेऊया. असेच आता मी बाकीचे सगळे लाडू बनवून घेते आणि तुम्हाला आता दाखवते. अशा पद्धतीने आपण छानपैकी तिळाचे लाडू बनवलेले आहेत. घरच्या घरी खुसखुशीत छान खमंग असे तिळाचे लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुम्ही या संक्रांतीला असे लाडू बनवा आणि तुमचे कसे बनतात तेही मला कमेंट्स करून सांगा. चला तर भेटूया नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.